ऋषी पटेल यांनी जो फलंदाज खेळपट्टीवर टिकून होता, ज्या फलंदाजाने थैमान घातलं होतं त्याच फलंदाजाला मात्र शांत केलेलं आहे ऋषी पटेल या गोलंदाजाने. यावेळी फुलटा चेंडू होता, हवा तसा फायदा उचलता नाही का, धाव पूर्ण केली तर जाते. जोरदार अपील तिथे इष्टक्षेकाकडून केला होता, मात्र सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. तर एकीने धावेने या तिसऱ्या षटकाची समाप्ती झालेली, 3 षटकाची समाप्तीनंतर फायनल स्पोर्ट्स संघाविरुद्ध खेळताना आपण पाहतोय अमान स्पोर्ट्स संघाने 4 गाड्यांच्या मोबदल्यात धावा झळकलेल्या त्या 42 आणि यापुढील 3 षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल मैच की अगली कहानी सुनते सिद्दीक बाबे सर और कुणाल दाते सर की जुबानी. हालांकि अमान स्पोर्ट्स को भी पता है कि पॉइनियर की जो बल्लेबाजी है वो बहुत ज़्यादा फॉर्म में चल रही है, इसलिए वो चाह रहे कि एक ऐसा लक्ष्य रखा जाए जहाँ पर उनके गेंदबाज कुछ कर पाए. हेलो तो दोस्तों इस वक्त पाइनियर का मैच चल रहा है और पाइनियर के एक्स प्लेयर अशफाक मनवेलकर साहब कैप्टन साहब तो हैं, उनके साथ में सऊद खतीब पाइनियर के एक्स प्लेयर, उनका भी हार्दिक स्वागत है, सुस्वागतम सऊद भाई. और देखिए अब सोने पे सुहागा ऐसा है कि डॉक्टर ज़रार का भी वहाँ पर आगमन होता हुआ, क्या बात है. आज की शाम ये वाकई में क्रिकेट के नाम है, पाइनियर के नाम है. तो मैं जनाब डॉक्टर ज़रार खरबे साहब, सऊद खतीब साहब, अशफाक मनवेलकर साहब, आप सभी का हार्दिक स्वागत करता हूँ. खुशामदीद, वेलकम. धन्यवाद हरेश. बैक टू क्रिकेट नाउ. This is the fantastic start from Aman Sport. Faik Ansari brought into the attack. No ball signal from umpire. And his score moves up to 43 for the loss of 4 wickets. I think this is the good start from Aman Sport Gulam Sabir fam team, because they know in front of them one of the strong batting lineup team Pioneer. खूप चांगली सुरुवात झाली आहे. This time batsman tried to chop dash ball, wide signal, free it continue. 1 to score now. Score is 44 for the loss of 4 wicket. Aman Sport. You are watching the match in Super Se Upar Indian show. Bali Trophy between Pioneer and Aman Sport. Next match, Jolly, Vadal Devi and Vadu Nogar. 11 Giramin. This time could come back, wide Yorker just under the bat, well collect by wicket keeper. चांगलं कमबॅक फाईक अन्सारीच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल योग्य टप्प्यावर टाकला होता आणि ते बॅट्समनला बीट करून विकेट कीपरचा वेध घेणारा बॉल ठरला आणि येतो डॉट बॉल. 44 for the loss of 4 wickets. And there we watch Faik Ansari up to the wicket now. Ball this time batsman tried to cuss inside edge, first bounce to wicket keeper, and there will be no run. 2 bad delivery, then back to back 2 good ball. ना चांगली बॉलिंग. पहिल्या 2 बॉलच्या तुलनेमध्ये मगाशी देखील मी उल्लेख केला की कमबॅक करणं गरजेचं होतं आणि फाईक अन्सारी ते करून देतोय. 44 रनवर धावसंख्या स्थिर ठेवली आहे, कारण ओव्हर नंबर 4 सध्या सुरू आहे. Ujjwal Shelar having a word with Ajay, and there we watch Faik Ansari. This time Trevor nicely through the long off, well cut off from the fielder in deep. Shahid Khan is there, and meanwhile batsman gets one. रन आहेत 45. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू आहे. फाईक अन्सारीचं हे षटक खूप काही सांगून जाईल या मॅच मध्ये, कारण 3 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीमध्ये होती टीम अमान स्पोर्ट्स. Faik Ansari. Ball this time tried to slice that ball, thick outside edge, rose to short Thurman. Rushi Patel is there. Meanwhile batsman gets one. And now Faik bowling
right on the target now. In channel, the line of attack is excellent after 2 bad balls. Now 4 good delivery. So far, his score is 46 for the loss of 4 wicket. Faik Ansari up to the wicket now. This time a lovely looking off drive. Straight to Whitish long off. Once more Shahid Khan is there. In comes return from the deep. And finally batsman gets another single. His score is 47 for the loss of 4 wicket. Aman Sport. Next match in Gramin format, Jolly, Vadal Devi and Vadunagar 11. टॉससाठी यायचंय जॉली वराळ देवी आणि आई देवी वडूनवगर दोन्ही टीमच्या कॅप्टननी. Faik Ansari up to the wicket now. But this time a lovely looking drive to deep cover. Excellent stop and a fine return from Usama Dodi. And that marks end of the 4th over. Aman Sport exactly 48 for the loss of 4 wicket. क्या कहेंगे कुणाल? थैंक यू कमेंट्री बॉक्स. दोस्तों इस वक्त हमारे बीच दानिश हनी, इनका भी आगमन हुआ है, उनका भी तहे दिल से इस्तकबाल है. और आइए हम सत्कार की तरफ चल रहे हैं. लाखिवली गांव के सुपुत्र, पत्रकार, समालोचक, समाजसेवक, मतलब राजेंद्र पाटील, तुम्ही खरेच अष्टपैलू ऑलराऊंडर आहात आणि तुमचा सत्कार करत असताना पायनियर स्पोर्ट्सला अभिमान आहे. सत्कार सम्राट नईम शेख यांच्या शुभहस्ते शॉल आणि सन्मानचिन्ह देऊन आपलं स्वागत आणि सत्कार करीत आहोत. चेक. हॅलो, श्याम चौगले साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आता आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. पायनियर स्पोर्ट्सच्या तर्फे आयोजित या बाली ट्रॉफी 2021ला सदिच्छा भेट आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आज आपण इथे उपस्थित आहात आणि आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रोत्साहन आहे. आइए, शाहिद अंसारी साहब मैगी 11 के मैनेजर हैं, उनका अब सत्कार करने जा रहे हैं. कल मैगी 11 ने फतेह हासिल की और शाहिद भाई बहुत बारीक नज़र रखे हुए थे उस मुकाबले पर और इस वक्त हमारे बीच तशरीफ़ लाए हैं. आपका स्वागत है. आइए वापस चलते हैं कमेंट्री बॉक्स की तरफ, जहां पर सिद्दीक बाबे और पूरी टीम तैयार है. धन्यवाद हरीश. ग्रामीण का अगला मुकाबला है जॉली, वड़ाल देवी और वडूनगर 11 आई एकवीरा वडूनगर, आई देवी वडूनगर दोनों के कैप्टन को 5 फॉर्चून टॉस बॉक्स से जुड़ जाना है. उसके बाद दोस्तों आप देखेंगे बंटी स्पोर्ट बोरियोली कुकसे सिटी क्रिकेट में और जय दुर्गा बी. उसके बाद 40+ में बंद्रिया मारुति कालेर और जय हनुमान टेमोली. उसके बाद सिटी क्रिकेट में एसपी दापोडे नवाब स्पोर्ट. उसके बाद ग्रामीण से जॉली कामतगर, कृष्णा स्टोन कारेवली. उसके बाद सिटी क्रिकेट से चौथा हिरवा मनकोली और सोना देवी टेमगढ़. उसके बाद ग्रामीण से बैटिंग पावर प्ले लिया गया है. ग्रामीण से एकता स्पोर्ट्स सारंगाव, स्वामी समर्थ सोनाले. और उसके बाद ग्रामीण से गुड बाय केवनी दिवे और सौराज कशेली. ये आज के मैचेस हैं और टीमों को अपने समय से 1 घंटा पहले पहुंचना है प्लीज़. जिस तरह सुबह से आप हमारा साथ दे रहे हैं उसी तरह साथ दें. मैजिक ऑफ पड़गा, राइल शेख की पहली गेंद इस मरतबा खेल दिया गया इनको बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर 6 रन. सिद्दीक भाई 1 मिनट के लिए रोकना चाहूँगा. हमारे बीच एक और पायनियर के प्लेयर खालिद पावले, इनका आगमन हुआ है. आपका हार्दिक स्वागत है. वेलकम खालिद पावले साहब. हमारे साथ में डॉक्टर ज़रार खरबे, अशफाक पनवेलकर, सऊद खतीब, दानिश हनी, राजेंद्र पाटिल, शाहिद अंसारी जी और श्याम चौगले, ये तमाम हमारे मेहमानों का हार्दिक स्वागत है पायनियर स्पोर्ट्स द्वारा बाली ट्रॉफी 2021 में. धन्यवाद. नो बॉल करार दिया है. तीसरे अंपायर ने बीमर रिव्यू सक्सेस जाता हुआ 1 रन और स्कोर में आता हुआ अमान स्पोर्ट्स 55 सिक्सर लगा +1.
55 रन हो चुके हैं। अब डेंजर जोन की तरफ धीरे धीरे स्कोर बढ़ रहा है। एक बात तो है कि पायनियर के पास जो बैटिंग है कुणाल, माना कि वो लंबा लक्ष्य चेस करने की काबिलियत रखती है और इस सीज़न में उन्होंने करके दिखाया, लेकिन रन जितने ज़्यादा बनेंगे दबाव बल्लेबाजी पे उतना आएगा। अगदी बरोबर आहे, दबाव येईल बॅटिंग करणाऱ्या टीमवर, कारण सेकंड इनिंगमध्ये चेस करणं आणि ते देखील दबावमध्ये चेस करणं कठीण असतं. पाहूया किती टार्गेट येत आहे. राहिल शेख इस मरतबा ड्राइव किया फ्री हिट को लॉन्ग ऑन पे, 1 रन बना, बढ़िया फील्डिंग फाइक अंसारी की, 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 56 पे पहुंचा है। फाईक अन्सारीने डीपमध्ये खूप चांगली फिल्डिंग प्रत्येक ठिकाणी दाखवली. याच लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये त्याने एक चांगलं जजमेंट दाखवलं, कॅच घेतली आणि त्यावेळेला दुसऱ्या एंडने बॉलिंग सुरू होती, तिथे देखील त्याने एक मिड विकेटला चांगला झेल पकडला. रन वाचवताना दिसतात आपल्या टीमसाठी फाईक अन्सारी. राहिल की अगेन इस मरतबा टिप्पा खा के लहराती हुई पहुंची विकेट कीपर के पास। भरपूर दुरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि कमबॅक आता करत असताना या ओव्हरमध्ये दिसला राहील. थोडासा पहिला बॉल खराब टाकला, नो बॉलवर षटकार आला, परंतु त्यानंतरच्या 2 बॉलवर जर आपण पाहिलं तर 1 सिंगल आणि 1 डॉट. इस मरतबा चाबुक शॉट खेला है लॉन्ग ऑन के ऊपर, फोर्स 6 रन। शॉट की जितनी सराहना की जाए कम है। हल्की सी शॉट गेंद थी, बैकफुट पे चले गए थे, फोर्स किया था, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, 6 रन। बॉलमध्ये जास्त खराबी नव्हती, परंतु ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळलाय बॅट्समनची प्रशंसा व्हायला पाहिजे. खूप चांगला फटका, 6 रन इथे मिळतात. 62 रन हो चुके हैं और ओवर नंबर 5 चल रहा है। बैटिंग पावर प्ले लिया गया है। अगले दोनों कैप्टन इस वक्त टॉस बॉक्स में बैठ जाना है। जॉली वड़ाल देवी और आई देवी वडुनोगर। इस मरतबा ऊपर लगी है लेकिन कैरी नहीं हुई आजर अंसारी से, गेंद पीछे सरक गई, 4 रन। शॉट तो अच्छा नहीं लेकिन रिजल्ट अच्छा। रन हो चुके हैं और कहीं ना कहीं पायनियर के लिए खतरे की घंटी अमन स्पोर्ट्स ने बजा दी है। राहिल शेख इस मरतबा फिर से फोर्स किया है, गेंद 6 रनों के लिए। क्या बल्लेबाजी हो रही है और राहिल शेख इस सीजन में अब काफी स्ट्रगल कर रहे हैं। इससे अच्छा शॉट क्या हो सकता है? व्हाट अ स्ट्रोक। राहिल शेख ओ बढ़िया वापसी, ये उनकी सबसे अच्छी गेंद रहती है, लेकिन महंगा ओवर खत्म हुआ और 5 ओवर की समाप्ति पर रन बने 72। वन ऑफ द ग्रेट बैटिंग फ्रॉम अमान स्पोर्ट। चांगली बॅटिंग अमन स्पोर्ट्सच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये रनचा विचार केला तर रन आले 24 रनचं हे षटक आणि सर्वाधिक महागडं षटक मी म्हणेन या ओव्हरमध्ये राहिलच्या माध्यमातून टाकलं गेलं. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बॅटिंग खूप चांगली केली बॅट्समन अजयने. आपल्या टीमसाठी उज्ज्वलचं त्याला साथ निभवायची आहे आणि आतापर्यंत अजयच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आलेत या ओव्हरच्या दरम्यान. देखिए हर खिलाड़ी का उतार चढ़ाव रहता है, जवाल उरूज लगा रहता है, चाहे वो टीम हो, चाहे बिजनेस हो, चाहे क्रिकेट हो। लेकिन राहिल शेख पिछले कुछ टूर्नामेंट से काफ़ी स्ट्रगल कर रहे हैं,
लाईफमध्ये आणि त्याचबरोबर क्रिकेटमध्ये उतार चढाव येतच असतात. तर हे तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये आलेलं आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचं उदाहरण घ्या. टेनिस एल्बोचं ऑपरेशन झालं, त्यानंतर भरपूर दिवस क्रिकेटपासून लांब राहिले आणि काही विश्लेषकांनी त्यांना त्यानंतर सल्ला देखील दिला होता की तुम्ही आता रिटायरमेंट घ्यायला काही हरकत नाही आहे. परंतु त्यानंतरचं कमबॅक किती भारी होतं. यस, उसके बाद आए 200 रन बनाए ओडीआई में, बहुत से कीर्तिमान तोड़े. गेंदबाजी में फाइक अंसारी डेथ ओवर में इस मर्तबा गेंद को खेल दिया है, मस्तक पे दस्तक, स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर 6 रन. बदन पे देखिए, खरबूजे को देख के तरबूजे ने रंग बदल दिया. अब मोर्चा उज्जवल शेलार ने खोला है. और देखिए, काउंटर अटैक जब होता है तो गेंदबाज के लिए बचने का मौका बहुत कम रहता है. दोनों बल्लेबाज अब सिर्फ रनों के लिए जा रहे हैं. धीमी गेंद, इस मर्तबा कवर ड्राइव किया है. उसामा गेंद का पीछा कर रहे हैं. बहुत बढ़िया फील्डिंग अपने टीम के लिए. 2 रन बचाए उसामा ने बाईं ओर जाते हुए, लेकिन स्कोर 80 रन. कुणाल, आपकी मालूमात के लिए कि एसपी दापोडे और पायनियर इस सीजन की वो टीम है जिन्होंने 89 का लक्ष्य चेस किया है. टार्गेट किती तुम्ही चेस करता, कुठल्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळता, कारण बाली ट्रॉफी एक मोठी स्पर्धा आहे. अशा स्पर्धेमध्ये ज्यावेळेला तुमच्यासमोर एक मोठं लक्ष येतं त्याला प्रयत्न तर करताना दिसतील सेकंड इनिंगमध्ये ही टीम. फुलटॉस गेंद, हवा में स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी, कोई गलती नहीं की उमर खान ने, और अब जाकर आउट हुए उज्जवल शेलार. डेथ ओवर की अब 3 गेंदें बची है. लेकिन सामना करेंगे, बहुत ही खतरनाक बल्लेबाजी कर रहे हैं अजय. फाइक अंसारी विकेट के खुराक के साथ मुड़ते हुए. इस मर्तबा बल्ले के अंदर लगी है, सामने की ओर खेलना चाहते थे. डीप स्क्वायर लेग से खिलाड़ी पहुंचे, थ्रो पहुंचा है, लेकिन अपनी क्रीज में पहुंच गए बैट्समैन. 2 रन पूरे किए बैट्समैन ने. आइए देखते हैं किस तरह से. धीमी गेंद थी, ऑफ कटर थी, बल्ले के अंदर लगी थी, थ्रो बहुत अच्छा पहुंचा था डीप से. अच्छा निर्णय अंपायर का, बहुत अंदर आ चुके थे बैट्समैन. फिर से बढ़िया गेंद, आगे रखा था, कवर ड्राइव लगाना चाहते थे, पैर पूरी तरह से बाहर नहीं था. फुटवर्क, जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है. फाइक अंसारी ने एक ही गेंदबाज है जिन्होंने अच्छी गेंदबाजी की है. बढ़िया गेंद, समझ ही नहीं पाए ऑफ कटर को. तो कुल मिलाकर रन बने 83 रनों की चुनौती रखी है. इससे पहले कि मैं आपको टॉस बॉक्स में ले जाऊं, कुणाल, सिर्फ एक कहूंगा कि पायनियर का अगर 2 बैट्समैन 5 में से चल गए तो नक्शा कुछ और रहेगा. लेकिन आइए चलते 5 फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स में, जहां पर वॉइस ऑफ इंडिया किंग वॉइस और आवाज की मलिका द क्वीन रेशमा मैकर मौजूद हैं. इज ओवर टू 5 फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स.
धन्यवाद सिद्दीक बाबे आणि समालोचन कक्ष. मित्रांनो, आपण बघत आहात बाली ट्रॉफी 2021. स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियम भिवंडी इथून ही स्पर्धा खेळवली जाते. 14 मार्चला या स्पर्धेचं उद्घाटन झालं आहे आणि प्रिन्स मूवीजच्या वतीने यूट्यूबवर ही स्पर्धा लाईव्ह तुम्ही बघू शकता. यूट्यूबवर जा आणि टाईप करा बाली ट्रॉफी 2021. आम्ही आता सध्या उभे आहोत 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये, ज्याचे पुरस्कर्ते आहेत मुशीर नाचन, सादात पटेल आणि विष्णू चंदे. माझ्या जोडीला आहेत रेश्मा मयेकर. एका बाजूला वडूनवगर संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जॉली वरालदेवी हा संघ आहे. दोन्ही संघनायक पोचलेत. ग्रामीणचा हा सामना 4 षटकांचा. मॅच रेफरी अझीम हुमदुल्ले आमच्यासोबत जुळत आहेत. अझीमभाई, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आता पाहुण्यांना आपण बोलवणार आहोत. कडक मॅच सुरू आहे. पायनियरला मोठं लक्ष गाठायचं आहे, परंतु एक हिंदीमध्ये म्हण आहे, तर संघर्ष जितना बडा होगा जीत उतनी ही शानदार होगी. पायनियरनी हे लक्षात ठेवायला हवं जेव्हा ते चेससाठी जातील. मात्र आपले पाहुणे दानिश हनी साहेब, सऊद खतीब साहेब आणि खालिद पावले हे जे 3 सद्गृहस्थ आहे, यांना माझी नम्र विनंती आहे की आपण 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे नाणेफेकच्या समारंभासाठी. विनंती असेल आमच्या मान्यवरांना, त्यांनी कृपया करून टॉस बॉक्स 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तुमच्या शुभ हस्ते हा जो पुढचा सामना आहे ग्रामीणचा, त्याचा टॉस केला जाईल. आइए, दानिश हनी, मुस्कुराती हुई पर्सनालिटी, सऊद खतीब, ये भी एक बहुत कद्दावर शख्सियत है, पायनियर को रिप्रेजेंट किया. और खालिद पावले साहब, आपका जस्ट अभी आगमन हुआ है सर, वी वेलकम यू. और आइए टॉस कॉइन के बारे में जानकारी लेते हैं मैच रेफरी से. विनंती असेल मान्यवरांना. वडूनवगर यांचा कॉल आहे. झेडपी इज अ कॉल अँड इट्स AB. तर जॉली वरालदेवी या संघाने नाणेफेक जिंकले. सऊद खतीब यांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन आणि रॉलेक्स मेडिकेअरचे फाद दलवी, मनसब मुल्ला यांनी पुरस्कृत केलेला किटबॅक खालिद पावले साहेब देत आहेत. नाणेफेक केली होती दानिश हनी यांनी. आमचे तिन्ही मान्यवर पाहुणे यांना नम्र विनंती आहे, आता आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. वेरी वॉर्म वेलकम टू ऑल आवर स्पेशल गेस्ट. आपका स्वागत है सभी का बाली ट्रॉफी 2021 में. जॉली वरालदेवी म्हटलं की वरालदेवीचा आशीर्वाद भिवंडीवर आहे. आज भिवंडी जे सुजलाम सुफलाम झालं आहे त्यात वरालदेवीचा आशीर्वाद आहे आणि नक्की त्याचा आशीर्वाद, तिचा आशीर्वाद घेऊन तुम्ही निघाले असाल सामना खेळण्यासाठी. काय निर्णय घेतला आहे? आम्ही फलंदाजी करणार. 4 षटकांचा सामन्यामध्ये तुला वाटते 4ही षटक महत्त्वाचे असतात किंवा तुला असं वाटतं की पॉवर प्लेचं षटक आणि शेवटचं षटक महत्त्वाचं असणार आहे? हा महत्त्वाचाच आहे. ती पण चांगली टीम आहे. आमची फ्रेंडशिप मॅच होईल. क्या बात आहे रेश्मा. नक्कीच, जसं त्यांनी सांगितलं फ्रेंडशिप मॅच होईल. वडूनवगरचे कॅप्टन जोरात हसायला लागले. म्हणजे जरी मॅच कोणी जिंको हारो, नंतर पंढरपुरी चायच्या इथे जाऊन सगळ्या टीम प्लेयर्सने एक साथ चाय पिणार आहे. त्याबद्दल काय सांगायचं आहे? ते आमचे सगळे भाचे आहेत आणि आम्ही त्यांचे मामा आहोत. क्या बात आहे. मामा भाच्यामध्ये संघ लढत होणार आहे, म्हणजे बघायला मज्जा येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल कोणाचा असेल माहिती आहे काय? आईचा, तुमच्या ताईचा आणि त्यांच्या आईचा. कारण की मुलाला सपोर्ट करायचंय की मामाला सपोर्ट करायचंय हे त्यांच्यासाठी खूप कठीण असणार आहे. काय सांगायचं? तुमचं सेकंड राऊंड आहे बाली ट्रॉफी 2021 बद्दल. थोडी पिच ग्राउंड बद्दल तुम्हाला माहिती असेल. ते नवीन आहेत, कोवळी पोळं आहेत, तुमचे भाची आहेत, तर काही टिप्स द्यायची असेल तर तुम्हाला काय देऊ इच्छिता? त्यांना आता ही संधी भेटलेली आहे, त्यांनी या संधीचं सुवर्ण करून दाखव, फायदा करून दाखव. नक्कीच संधीचं सोनं करायचं आहे आणि ते करतील सुद्धा. बघा किती आनंद झाला आहे त्यांना. सो नक्कीच दोन्ही टीम्सना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. मे द बेस्ट टीम विन. आणि आता पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू मिस्टर रेशमा मयकर. इस मरतबा पहली गेंद स्लॉक स्वीप किया गेंद को. डीप स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है. 1 रन बना. दूसरे के लिए जा रहे हैं. सुस्ती भरा थ्रो. 2 रन पूरे. 2 धावा पूर्ण केलेल्या फलंदाजाने जे लक्ष्य आहे ते 83 धावांचं एक चांगलं लक्ष्य सेट केलेलं आहे अमान स्पोर्ट्स या संघाने. तारीफ काबिल बल्लेबाजी कहनी होंगी अमान स्पोर्ट्स की. राहिल शेख को दिन में तारे दिखाए. 83 में भारत ने वर्ल्ड कप को जीता था और यहाँ पॉइनियर को अब पहला मुकाबला जीतने के लिए 83 रन बनाने होंगे.
और 2 खान इस वक्त पिच पर है। बॉलीवुड में 3 खान बहुत मशहूर है। देखना ये 2 खान अब पॉइनियर के लिए क्या करते हैं। नक्कीच या दोन्ही खानना पायनर स्पोर्टची जान बनावी लागेल. इस मर्तबा आप पुल करना चाहते थे, मोटा सिरा लिया, भाग्यशाली रहे। उमर खान गेंद पहुंची नहीं थी शॉर्ट थर्ड मैन पर, वरना कैच आउट हो सकते थे। 1 रन मिला, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। 3 पर पहुंचा स्कोर पॉइनियर स्पोर्ट्स का. अगदी बरोबर. मागील चेंडू आपण जर बघितला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नव्हता, मात्र सुदैवी ठरला होता फलंदाज आणि दुर्दैवी ठेवला होता गोलंदाज. सुभाष धुमाल, पॉइनियर के जो मैचेस रहते हैं ना, ये अब्बास मस्तान की फिल्मों की तरह बहुत सस्पेंस रहते हैं. मेरे 12 साल के करियर में मैंने देखा है पॉइनियर का हर एक मैच बहुत सस्पेंस रहता है. आणि फायनल स्पोर्ट्स जेव्हा खेळते तिथपासून स्पर्धा ही झूम पकडते. मग ती स्पर्धा कुठलीही असो. इस टीम को अगर दूसरा नाम देना है तो इंटरटेनमेंट दे सकते हैं हम. इस मर्तबा सीधे बल्ले से फुल पे लेके ड्राइव किया है. मिड ऑफ पर अच्छी फील्डिंग, 1 से ज्यादा कुछ भी नहीं. शाहिद खान के लिए इस 1 रन से शाहिद खान ने अपना खाता खोला. टीम का स्कोर 4 पर पहुंचा है. यहाँ सिंगल डबल से काम नहीं चलेगा. आपको 83 के लक्ष्य का पीछा करना है, हवाई यात्रा करानी होगी. अगदी बरोबर. चौकार षटकारांची पेरणी करावी लागेल. तारीफ करनी होगी यहाँ पर आकाश की. पावर प्ले में गेंदबाजी कर रहे. अब तक 3 गेंदे की है अक्षय ने, मौका नहीं दिया है. अक्षय उमर खान के लिए बहुत खूबसूरत गेंद, वाइड यॉर्कर, क्रॉस द लाइन खेलना चाहते थे. बीट हुए बल्लेबाज, बीट हुए विकेट कीपर. 22 का इशारा अंपायर का. 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं. 5 पर पहुंचा स्कोर. अगदी बरोबर. अप्रतिम गोलंदाज जेवण पद आहे. गोलंदाज अक्षय याच्याकडून अगदी फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलेले आहे. लगातार बैंग ऑन टारगेट गेंदबाजी कर रहे, मौका नहीं दे रहे बल्लेबाजों को. अब फिर से स्ट्राइक पर आए हैं शाहिद खान. शाहिद खान इस साल बहुत फॉर्म में भी है. बहुत खूबसूरत गेंद. सवाल पूछा था अंपायर से, हाउ इज दैट. लेग 22 का इशारा अंपायर का. स्कोर में 1 रन से इजाफा होगा. बढ़ता हुआ स्कोर 6 पर पहुंचा है. हे आपण पाहू शकता. अप्रतिम चेंडू होता आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं होतं. पहिल्याच षटकाचा विचार केला तर नबील दिवकर सर पहिल्या षटकामध्ये अग्निपरीक्षा घेतली गेलेली आहे दोन्ही फलंदाजांची. बिल्कुल अग्नि परीक्षा लिए और तारीफ करनी होंगी अमान स्पोर्ट्स की. पहले तो बहुत अच्छी बल्लेबाजी की, अब बहुत अच्छी गेंदबाजी. बांधे रखा है अब तक उमर खान और शाहिद खान को. अक्षय मुड़ते हुए फिर एक बार खूबसूरत गेंद, वाइड यॉर्कर, चॉप करना चाहते थे, पूरी तरीके से बीट हुए उमर खान. डॉट गेंद. 1 ओवर की समाप्ति. स्कोर इस वक्त केवल और केवल 6 रन. क्या कहेंगे सुभाष धुमाल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पोर प्ले आपण पाहते. फ्लॉप फलंदाजीचा शो आपण पाहते फायनल स्पोर्टच्या संघाकडून. पॉवर प्लेचं षटक खरं तर फलंदाजासाठी शक्ती प्रदर्शन करायचं असतं, मग ते पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळालं नाही. पॉवरफुल गोलंदाजी मात्र गोलंदाज आगने केलेले. ये तो सीधे साधे अक्षय नहीं थे. अब 5 ओवरों में जीतने के लिए रन चाहिए 77. गेंदबाजी के लिए बुलाया जा रहा है गेंदबाज. देखना अब किस गेंदबाज के हाथों में गेंद देते कप्तान. अमान स्पोर्ट में भी चुन चुन के खिलाड़ी लाए हैं. उज्जवल शेलार को बुलाया गया है.
पीटीसी क्रिकेट के मशहूर ऑलराउंडर है, वाशेरा से खेलते हैं, मैन फ्रॉम वाशेरा. येस, आणि फलंदाजी करताना त्याने 2 षटकारांच्या मदतीने 17 धावांचं योगदान दिलं होतं. और ये भी अच्छी सोच है क्योंकि शाहिद खान और उज्जवल शेलार का बहुत मर्तबा आमना सामना हुआ है. ये अच्छी सोच है वहां पर कप्तान की. अब देखना है जीत किसकी होती है, शाहिद खान की या उज्जवल शेलार की. उज्जवल शेलार गेंदबाजी के लिए तैयार. हाजी समस्या स्टँड एंड से ऑफ साईड जर बघितलं पूर्णपणे प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते, पूर्णपणे पॅक ऑफ साईड आपल्याला पाहायला मिळते. उज्जवल शेलार सामना करेंगे शाहिद खान. एक ओवर की समाप्ति, केवल 6 रन 83 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है अल्ताफ बाली फैंटीम पॉइनियर स्पोर्ट्स. फ्लाइट दिया था, स्विंग करना चाहते थे, समझ ही नहीं पाए. शाहिद खान बीट हुए, डॉट गेन. शाहिद खानने ही अपेक्षा केली नसेल की असा चेंडू आपल्याला खेळायला मिळेल. आपण पाहू शकता नक्कीच संधी होती, मात्र संधीचं सोनं करता आलं नाही, संधी गमावलेली. फुल टॉस गेंद पर बीट हुए शाहिद खान. उज्जवल शेलार अगली गेंद लेकर, इस मर्तबा गेंद को स्वंग कर दिया शाहिद खान से. गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन. गेंद को दिया आसमान में तान. क्या बात है, बहुत बढ़िया स्ट्रोक शाहिद खान के बल्ले से निकलता हुआ 12 पर पहुंचा स्कोर पॉइनियर स्पोर्ट्स का. उज्जवल शेलार अगली गेंद के लिए तैयार, सामना करेंगे शाहिद. इस मर्तबा स्वीप करना चाहते थे, बीट हुए शाहिद खान. डॉट गेंद, अच्छी वापसी उज्जवल शेलार की. चांगलं कमबॅक आपण बघतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. उज्जवल मुड़ते हुए, इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ. रन के लिए निकल पड़े, 1 रन पूरा किया है शाहिद खान ने. लेग बाइस का इशारा अंपायर का. कहीं ना कहीं शाहिद खान भी कठिनाइयों में है. सुभाष जुमाल हालांकि एक छक्का जरूर लगाया है, लेकिन जिस तरीके से गेंदे उन्हें परेशान कर रहे हैं गेंदबाज, ऐसे लग रहा है कि शाहिद खान थोड़े से परेशान नजर आ रहे हैं गेंदबाजी के सामने अमान स्पोर्ट्स की. अगदी बरोबर, पूर्णपणे तुमच्या मताशी मी सहमत आहे. ज्याप्रमाणे शाहिद खान फलंदाजी करतोय, नक्कीच थोडंसं झगडताना आपण बघतोय. धावांसाठी एक षटकार नक्कीच त्याच्या बॅटमधून आलेला आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, लगेच वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. जी हाँ, समय के मामले में अंपायर पहली वार्निंग दे चुके हैं अमान स्पोर्ट्स. उज्जवल मुड़ते हुए, इस मर्तबा उमर खान ने गेंद को मोड़ दिया डीप स्क्वायर लेग पर. 1 रन बना, 1 से ज्यादा कुछ भी नहीं. इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 14 रनों पर पहुंचा है. दूसरी ओवर का खेल चल रहा है. 83 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है पायनियर स्पोर्ट्स. अजूनही 69 धावांची आवश्यकता आहे. हालांकि आने वाले बल्लेबाजों में बहुत नाम है, बहुत बड़े बड़े खिलाड़ियों के नाम है. इस मर्तबा शाहिद खान ने गेंद को स्वंग कर दिया है लॉन्ग ऑन की दिशा में. देखना है अंदर या बाहर. कोशिश बढ़िया थी, कैच छूटा है वहां पर. मैं तो समझता हूं सुभाष जुमाल 4 रन बचाए अपने टीम के लिए. अंपायर ने तीसरे अंपायर की मांग की है. तिसऱ्या पंचांची ते मदत घेतली, मात्र फटक्याचं कौतुकही करावं लागेल नाही, क्षेत्ररक्षकाचंही कौतुक करावं लागेल.
केवल 2 ही रन जो पूरे किए थे दौड़कर. 4 धाव आपल्या संघासाठी वाचवलेल्या त्या डीपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या क्षेत्ररक्षकाने अतिशय उत्कृष्ट एफर्ट आपल्याला पाहायला मिळत होतं आणि हे खूप महत्त्वाचं असतं. इसीलिए तो कहा जाता है कि क्रिकेट में आपके टीम के सबसे अच्छे फील्डर लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ और मिड विकेट पर रखे जाते हैं. अगदी बरोबर आणि तेच दृश्य इथे पाहायला मिळालं होतं. तर 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांची समाप्ती तर धावसंख्या 16 अजूनही सलामीसाठी मैदानामध्ये उमर खान आणि शाहिद खान यांच्या रूपाने. सोलह रन 2 ओवरों की समाप्ति के बाद पायनियर स्पोर्ट्स 83 के लक्ष्य का पीछा करी. अब तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए अक्षय को कंटिन्यू रखा गया है. सोमनाथ योफ स्पेशल आपल्या गोलंदाजाचा उत्साह वाढवताना आपण पाहतोय. सध्या लॉंग ऑन रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. उमर खान सामना करेंगे अक्षय का. पहले ओवर में केवल 6 रन खर्च किए थे अक्षय ने. सामना करेंगे उमर खान. पटकी हुई गेंद, स्वंग कर दिया गेंद को मिड विकेट की दिशा में, फील्डर गेंद के नीचे, लेकिन गेंद सर की ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. घुटना टेक और सिक्सर देख. छोटा तीर नबील भाई, घाव करे गंभीर. बहुत खूबसूरत स्ट्रोक उमर खान के बल्ले से निकलता हुआ. इस छक्के की मदद से स्कोर उछलता हुआ 22 रनों पर पहुंचा. अब इसी तरीके की बल्लेबाजी करनी होगी पायनियर स्पोर्ट्स को अगर मैच को जीतना है तो, और अमान स्पोर्ट्स को और मजबूत अगर बनना है तो अब और कसी हुई गेंदबाजी करनी होगी. अगदी बरोबर. पायनर स्पोर्ट्स संघाला जर सामना जिंकायचा असेल तर अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. या उलट जर अमान स्पोर्ट्सला हा सामना जिंकायचा असेल तर टिचून गोलंदाजी करावी लागेल. अभी भी अगर हम देखें तो दबाव में इस वक्त पायनियर स्पोर्ट्स है. दबाव अभी भी निखरा नहीं है. रन बहुत ज्यादा चाहिए. इस मर्तबा फोर्स करके खेला है लॉन्ग ऑन की दिशा में. बढ़िया कोशिश, लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. 2 गेंदों में 2 लगा दिए उमर खान ने. मस्तक पे दस्तक, 2 में 2 ठोक डाले. दूसरी ओवर के लिए जब आए तो 2 गेंदों में 12 दे दिए. अगदी बरोबर. आणि तुमच्या संघाला धोका मग बिंदास ठोका. आणि नक्कीच टोलाटोली करताना सध्या बिंदास्त फलंदाजी करताना आपण बघतोय शॉर्ट गन उमर खान. क्या है, बॉलीवुड में अक्षय कुमार की फिल्में भी तो चलती है सुभाष धुमाल, केवल खानों की नहीं चलती. अक्षय मुड़ते हुए, पटकी हुई गेंद, पुल कर दिया इस बार. गेंद हवा में, दूर से खिलाड़ी आए, कैच छूटा और गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. आरके का आता मौका भी दिया और चौका भी दिया. 3 गेंदों में 16 रन खर्च किए. अब 32 रनों पर पहुंचा स्कोर. अब दबाव में अमान स्पोर्ट्स, दबाव में अक्षय. अगदी बरोबर. ज्याप्रमाणे उमर खान फलंदाजी करतोय, दबाव झुगारून दिलेला आहे. सस्पेंस अभी भी बना हुआ है.
इस मर्तबा लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, अच्छी वापसी, बीट हुए उमर खान, डॉट गेंद। अभी भी सस्पेंस बना हुआ है। यही कारण है कि पॉइनियर के जब भी मैचेस होते हैं मैं यही कहता हूं कि पॉइनियर टीम एक अब्बास मस्तान की फिल्मों की तरह है। अगदी बरोबर कारण सामन्याचे चित्र अजूनही स्पष्ट नाही, सस्पेन्स कायम आहे. अक्षय मुड़ते हुए फिर एक बार गेंद को कर दिया है स्वंग, ये तो जाएगी मैदान के बाहर। जी हाँ, 6 रन। क्या बात है. अंपायर की मदद मांगी है। ये वही उमर खान है जो पहली ओवर में अक्षय के सामने कठिनाइयों में थे, दूसरी ओवर में अक्षय को अब कठिनाइयों में डाल दिया है। अगदी बरोबर आपण पाहतोय. आणि आता मात्र वारवर प्रतिवार करताना उमर खान सध्या तरी बनतोय पायनर स्पोर्ट्स संघाची जान. ज्या पण फलंदाजी करतोय मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या बॅटमधून. या षटकाचा जर विचार केला तर 3 षटकारांनी 1 चौकार पाहायला मिळालेले. एक बार और देखने की मांग की अंपायर ने, अल्ट्रा स्लो मोशन में दिखाया जाए। बहुत बढ़िया बल्लेबाजी इस वक्त हम देख रहे हैं उमर खान की। हाथ में आरके का बल्ला, कर रहा है हल्ला, माशाअल्लाह। क्या बात आहे. आरके का बल्ला मचा रहा है हल्ला. आणि उमर खान सध्या तरी गोलंदाजावर तुटून पडलेला आहे. फेयर डिलीवरी। इस छक्के की मदद से स्कोर 38 रनों पर पहुंचा है पायनियर स्पोर्ट्स का। तीसरे ओवर का खेल चल रहा है। उमर खान अब धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं। आता मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये वापसी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये असं वाटलं होतं की पायनर संघ पिछाडीवर आहे, मात्र सध्या तरी 50-50 अवस्थेमध्ये सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणि याचं कारण उमर खानची अतिशय उत्कृष्ट स्फोटक फलंदाजी. अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे कारण जे लक्ष्य आहे ते 83 धावांचं. मात्र जमेची बाजू आहे. नबील दिवकर सर कोणताही फलंदाज बाद झालेला नाही. येणाऱ्या फलंदाजामध्ये नक्कीच पॉवर हिटर अकबर, हिटमॅन ऑफ भिवंडी फाईक अन्सारी. जर फायनल स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे या संघाकडे. बिल्कुल, आने वाले बल्लेबाजों में बहुत खतरनाक बल्लेबाज का आना है, बाकी है। माजिद बोबड़े, फाइक अंसारी, भिवंडी के आंद्रे रस्सल है वो तो। फिर एक बार गेंद को स्वंग किया है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। वाह भाई वाह, उमर खान। समाप्ति, स्कोर है 44 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। उमर खान कर रहे हल्ला। आइए अब कमेंट्री में होगा परिवर्तन। कमेंट्री बॉक्स में जुड़ रहे किंग ऑफ कमेंट्री सिद्दीक बाबे सर और आईपीएल के मशहूर कमेंटेटर कुणाल दाते सर। इट्स ओ टू यू। थँक्यू नबील देवकर आणि सुभाष धुमाळ. 44 रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर झालेत आणि 18 बॉलमध्ये 39 रनची आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट 13. देखिए कुणाल दाते, मैंने पहले ही आपको कहा था कि अमान स्पोर्ट्स को पता है कि आज सबसे मजबूत बल्लेबाजी पॉइनियर के पास है और शॉर्ट गन उमर खान लॉन्ग रेंज ले रहे हैं. कहना होगा कि जंग में जवान, खेतों में किसान, फिल्मों में लगान और पॉइनियर में उमर खान हिट है. मेरे दोस्त नूरुल्लाह मोमिन हमसे जुड़ चुके हैं, वेलकम. देखिए अब 3 ओवर में कितने रन चाहिए. एक प्लस पॉइंट ये भी है कि 10 विकेट हाथ में है. दूसरा प्लस पॉइंट ये है कि आपके पास बैटिंग पावर प्ले बचा है. 39 रन करायचे आहेत. 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 3 ओव्हरमध्ये 39 म्हणजे रिक्वायर रन रेटचा विचार केला तर प्रत्येक ओव्हरमध्ये 13 रनची आवश्यकता असेल बॅटिंग करणारी टीम पायनियर स्पोर्ट्सला. आणि मैदानामध्ये ज्या पद्धतीने उमर खानने तडाखेबंद बॅटिंग केली आहे, संपूर्ण जबाबदारी त्याने खांद्यावर घेतली आहे पायनियर स्पोर्ट्सची.
कारण ही मॅच खूप महत्त्वाची आहे. दुसऱ्या फेरीमध्ये हे दोन्ही संघ खेळताना दिसत आहेत. तगडे संघ, मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. ओव्हर नंबर 4 राजू. लेफ्ट मोर द विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील करतायत अंपायरकडे आणि ते अंपायरने स्पष्ट नकार दिलाय. हालांकि बहुत ज़ोरदार अपील भी थी, लेकिन अंपायर ने नकार दिया वहाँ पर. अपील तर भरपूर स्ट्रॉंग झाली होती आणि त्यानंतर अंपायरने आता इथे इशारा कळवलाय की हा वाईड बॉल असेल. कुठेही ब्रश न होता बॉल गेलाय स्टंपच्या मागे, म्हणजे हा वाईड बॉल आहे. तर एक्स्ट्रा रन इथे मिळेल आणि एक्स्ट्रा रन मिळाल्यानंतर टीमची धावसंख्या 45. विचार विनिमय केला अंपायरने, त्यानंतर डिसिजन. चांगला निर्णय. फुलटोस बॉल यावेळेला हवेत खेळलाय. टायमिंग प्रॉपर झालंय का पाहावं लागेल. नाही, डीप मध्ये फिल्डर आहे आणि ते बॅट्समन आउट होईल. बॅट्समन आउट होत आहेत. शाहिद खान. पहिला धक्का पायनियर स्पोर्ट्सला. अजूनही चर्चा सुरू आहेत. बॉल आतमध्ये आणलाय धावत आणि कदाचित 3 फिल्डर स्क्वेअर ऑफ द विकेट सजवलेत का हे पाहावं लागेल. चर्चा अजूनही सुरू आहे. देखिए, अंपायर के दाईं तरफ जो रहता है, जब बॉडी लाइन बॉलिंग थी उसके बाद ये रूल आया था. 3 खिलाड़ी थे और यही कारण था कि लेग अंपायर ने नो बॉल घोषित किया है. विकेट कीपरच्या मागे स्क्वेअर ऑफ द विकेट 3 फिल्डर तुम्ही सजवू शकत नाही असं अंपायरचं मत आलं. ऑनफिल्ड अंपायरने हा निर्णय नो बॉल कळवलाय आणि त्यामुळे इथे शाहिद तर मैदानामध्ये खेळताना दिसेल आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. बीमर साठी तुम्हाला इथे रिव्ह्यू दिला जाईल. मैच रेफरी का कहना है कि सिर्फ बीमर के लिए रिव्यू है. तर इथे ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय तुम्हाला दिलाय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. बीमरसाठी तुम्हाला फक्त रिव्ह्यू घेता येऊ शकतो फिल्डिंग करणारी टीम, परंतु ज्यावेळेला तुम्ही स्क्वेअर ऑफ द विकेट 3 फिल्डर सजवले ते अंपायरने हेरला आणि त्याचमुळे इथे नो बॉल घोषित केलाय. आणि आता शाहिद खेळताना दिसेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. रन मात्र मिळताना दिसते 1 नो प्लसची 1 अशा 2 रन ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये आणि रन झालेत आता 47. पहिला धक्का लागता लागता राहिलाय टीमला, पायनियर स्पोर्ट्सला, कारण खऱ्या अर्थाने एक मोठी चूक मैदानामध्ये केलेली कॅप्टनच्या माध्यमातून, खेळाडूंच्या माध्यमातून, ती आता भोवताना दिसेल टीम अमान स्पोर्ट्सला. बॉल तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फटका तर फसलाय. बॉल चालक कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे करत असताना, परंतु इथे एकच रन मिळेल. गेंदबाजी कर रहे हैं राजू, जो टिकटॉक मैन के नाम से जाने जाते हैं, लेकिन यहाँ पर उनकी गेंदबाजी कितनी टिप टॉप रहती है ये देखने वाली बात है. पायनियर का धमाकेदार रिप्लाई आप देख रहे हैं. स्कोर है इस वक्त 48 रन बिना किसी विकेट के. शाहिद आता स्ट्रायकिंग एंडला. 48 रन झालेत. टार्गेट 83 रनचं आहे. मोठं टार्गेट चेस करण्यासाठी उतरलेली पायनियर स्पोर्ट्स. पुन्हा एकदा एक चांगला बॉल. टिकटॉक फेम राजू यांच्या माध्यमातून आणि लेग बाईटचा इशारा त्या अंपायरच्या माध्यमातून येतोय. ओव्हरऑल चांगले क्रिकेट दोन्ही टीम आतापर्यंत खेळताना पाहायला मिळाले आहेत. अमन स्पोर्ट्सने चांगली बॅटिंग केली, एक मोठं टार्गेट सेट केलं आणि दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला प्रति हल्ला करायचा होता त्यावेळेला उमर खानने मात्र एकाच ओव्हरमध्ये 4 उत्तुंग षटकार ठोकले आणि तिथूनच मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं, कारण ते अक्षयचं षटक आलं होतं 28 रनचं. राजू पुन्हा एकदा तयार उमर खानसाठी. यावेळेला शॉर्ट बॉल होता. पुन्हा एकदा दिशा दिली आहे, पूल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. स्क्वेअर लेगला डीप मध्ये बॉल जातो आणि या सिंगल नंतर रन झालेले आहेत 50. अर्धशतक इथे पूर्ण झालंय. 50 अप. 50 रन पूरे होते हुए पायनियर के 50 कमिंग अप.
देखिए एक बात है, राजू की गेंदें कहीं ना कहीं रुक कर आ रही है, बैट्समैन उस तरह के स्ट्रोक नहीं लगा रहे हैं जिस तरह पिछले ओवर में लगाया था, और अब ऐसा लग रहा है कि ये मैच बहुत ही रोमांचक स्थिति में अब जा चुका है। 15 बॉलमध्ये आता 33 रनची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 33 रन, 33 रिक्वायर्ड फ्रॉम 15. 15 बॉल 33 रन हे समीकरण. बॉल तयार. फुलटोस आणि बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाली ट्रॉफी षटकार. Great stroke indeed. That was a juicy full toss delivery and majestic Shahid Khan. Look at that. Swung away. Power back stroke. Going. Gone out of park. High and handsome. Tremendous power. 6 runs. पॉवर चांगली होती खऱ्या अर्थाने. जर आपण पाहिलं तर पॉवर, नजाकत, टायमिंग, सर्वच्या सर्व गोष्टीचा मिलाफ एका स्ट्रोकमध्ये पाहायला मिळाला. बॅट्समन शाहिदच्या बॅटमधून येतो हा षटकार आणि या षटकाराने पुन्हा एकदा समीकरण आता बदलतंय. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 27 रनची आवश्यकता. देखिए कुणाल, ये जो 2 गेंदें ये बहुत इंपॉर्टेंट रहेंगी, क्योंकि अमान स्पोर्ट भी ये जानती है कि पायनियर के पास बैटिंग पावर प्ले बचा हुआ है और उनके पास 10 विकेट है, और जब आपके पास 10 विकेट रहते हैं तो आप लाइसेंस आपको बल्लेबाजी का मिल जाता है. दूसरी बात यह कि पायनियर, मैंने पहले ही आपको कहा था कि अमान स्पोर्ट जो बल्लेबाजी कर रही है वो ये देख कर रही है कि पायनियर के पास बहुत स्ट्रांग बैटिंग लाइनअप है. पायनियर की, हालांकि पायनियर 1997 से गेंदबाजी के लिए तो जानी जाती है, लेकिन पिछले 2-3 साल से इनकी बल्लेबाजी भी अब बहुत स्ट्रांग हो गई. दोन्ही बॅट्समनने खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे या मॅचच्या दरम्यान. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथे अंपायरने आता मात्र आउट घोषित केलंय. LBWच्या स्वरूपामध्ये बॅट्समन आउट असं अंपायरचं मत आलंय. LBW घोषित किया, वहां पर स्वीप करना चाहते थे. तर शाहिद बॅक टू द पॅव्हिलियन आणि आता 13 बॉलमध्ये रन करायच्या 27. या ओव्हरचा अजूनही 1 बॉल शिल्लक आणि वेल फिनिशर ऑफ टीम पायनियर स्पोर्ट्स फाईक अन्सारी आता मैदानामध्ये आलाय. या प्लेअरवर संपूर्ण दारोमदार असेल आता पायनियर स्पोर्ट्सची. एका बाजूला उमरने तर दमदार बॅटिंग केली, शाहिदने त्याला चांगली साथ दिली आणि आता या मॅचमध्ये 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 रनची आवश्यकता अजूनही असेल. हिटमैन ऑफ भिवंडी फाइक अंसारी आए हैं, जो लंबे हिट के लिए काफ़ी जाने जाते हैं. लेकिन मैं राजू की भी सराहना करूंगा कि उन्होंने आखिरकार ब्रेक थ्रू भी दिलाया और इस ओवर में एक सिक्सर को छोड़कर अच्छी गेंदबाजी की. खऱ्या अर्थाने खूप चांगली बॉलिंग राजू यांच्या माध्यमातून. एक षटकार या ओव्हरमध्ये आला, परंतु तरी देखील हिंमत न हारता खूप चांगल्या लाईन आणि लेंथने त्यांच्या माध्यमातून बॉलिंग केली गेली. दिशेवरचं नियंत्रण पाहायला मिळालं आणि शेवटी ब्रेक थ्रू एक दिलाच आपल्या टीमला. हा बॉल सोडून दिलाय. अंपायरचा इशारा येतोय नो बॉल, कारण खेळपट्टीच्या बाहेर कदाचित बॉल डिलिव्हर्ड झालेला असावा आणि त्याचमुळे नेक्स्ट बॉल असेल फाईक अन्सारीला फ्री हिट. पहिलाच बॉल खेळायचा आहे आता फाईक अन्सारीला आणि तो देखील फ्री हिट असेल. यापेक्षा अजून काय पाहिजे लाईफमध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये जाता. 13 बॉल आणि 26 रनची आवश्यकता. 13-26. बॉल तयार. राजू शॉर्ट बॉल आणि इथे फ्री हिटच्या बॉलवर मिड विकेटला दिशा दिली फाईक अन्सारीने. टायमिंग चांगलं जुळलं होतं, डीप मध्ये जजमेंट चांगलं आहे आणि बॉल तर अडवलाय. पाहूया त्यानंतर फाईक अन्सारीच्या हातातून बॅट सुटली तरी देखील एक रन इथे कंप्लीट केली जाते. फ्री हिटच्या बॉलवर 1 रन इथे आली आहे. थैंक यू.
सर्वप्रथम आपण सत्कार करणार आहोत सऊद खतीब ज्येष्ठ क्रिकेटपटू पायनियर स्पोर्ट्स आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि नईम शेख यांच्या शुभ हस्ते सऊद भाई आपने जो क्रिकेट की खिदमत की है पायनियर के लिए भिवंडी क्रिकेट के लिए आप एक बड़ी शख्सियत है और आपका सत्कार करते हुए हमें बेइंतहा खुशी हो रही है। शॉल और ये मोमेंटो आपको इनायत किया जा रहा है। अगला सत्कार हम करने जा रहे हैं दानिश हनी, बहुत ही डैशिंग पर्सनालिटी और डोले शोले वाले क्रिकेटर हैं। और शॉल और सम्मान चिन्ह दानिश हनी। खालिद पावले हमारे बीच उपस्थित है और अब उनका सत्कार शॉल ओढ़ाकर सम्मान चिन्ह देकर हम करने जा रहे हैं। अनवर मंदेकर साहब 12-25 यस, बैटिंग पावर प्ले भी लिया गया है। देखिए ये जो ओवर है ना कुणाल, 12 गेंदों में 25 रन चाहिए। समय में कॉपरेट करे, समय के लिए पहली वार्निंग दी जा रही है अंपायर के तरफ से। 12 गेंदे 25 रन, ये ओवर दोनों टीमों के लिए करो मरो का ओवर है। इस ओवर में मैच की दिशा और दशा दोनों क्लियर हो जाएंगी। बैटिंग पावर प्ले 8 मैन ऑफ भिवंडी फाइक है। उमर खान बहुत अच्छा खेल रहे हैं। एक प्लस पॉइंट ये जाता है कि उमर खान वहाँ पर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। 12 गेंदे 25 रन, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ओवर ऑफ दिस मैच। 12 बॉलमध्ये 25 रन करायचे आहेत आणि खूप महत्त्वाचं षटक आणि या ओव्हरची जबाबदारी देण्यात आली आदेशच्या खांद्यावर। फाईक अन्सारी स्ट्रायकिंग एंडला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अंपायरने अपील तर खारीज केली आणि त्यानंतर व्हाईट बॉलचा देखील इशारा केलाय। म्हणजे आता 12 बॉलमध्ये 24 रन आणि रिक्वायर रन रेटचा विचार केला तर 12च्या सरासरीने रन करायचे आहेत पायनियर स्पोर्ट्सला। आदेशने पहिला बॉल थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप पिच केला आणि लाईन थोडीशी खराबच होती। पुन्हा एकदा तयार फाईक अन्सारीच्या समोर, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन बॉल शॉर्ट थर्डमॅन आणि गली रिजन मध्ये राजूकडे जातोय। तोपर्यंत 1 रन मिळते फाईक अन्सारीला। आता बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 11 आणि 11 बॉलमध्ये रन करायचे 23। 11 गेंदों में 23 रन निकल के मारने की कोशिश की थी। कहीं ना कहीं लेट स्विंग, आउट स्विंग कर रहे हैं गेंदों को जो बल्ले की जड़ से लगने के बाद। ये देखिए थोड़ी सी गेंद घूमी थी हवा में। 11-23 का इक्वेशन, कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं। इसीलिए तो कुणाल, भिवंडी का जो BC4 सिटी क्रिकेट है वो सबसे बेस्ट है। अगदी बरोबर आहे। एंटरटेनमेंटने भरलेला सामना तुम्हाला पाहायला मिळतो आणि हेच जर पाहिजे क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने। एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट, तेच तुम्ही पाहता या मॅचमध्ये। 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 बॉलमध्ये 23 रनची आवश्यकता। 23 रिक्वायर्ड फ्रॉम 11। फुलटॉस बॉल आणि ते लॉंग ऑनला, वाह वाह वाह, काय कॅच इथे पकडलाय स्वतःला झेपावत। तिथे होते सोमनाथ, सुमंत म्हात्रे आणि खूप चांगला झेल तिथे टिपलाय। जब बाली ट्रॉफी आप देखना है कि ये कैच रंग क्या लाता है। ये वही सोमनाथ मात्रे यो, काय कॅच इथे पकडलाय सोमनाथने आणि पुन्हा एकदा मॅचला कलाटणी मिळाली आहे या झेलाने। 10 बॉलमध्ये आता 23 रनची आवश्यकता आहे। सेट बॅट्समन उमर खानचा हा कॅच होता आणि त्याचमुळे सोमनाथने स्वतःला झेपावत हा झेल पकडलाय। सोमनाथने मारलेला सूर, तिथून निघालेला धूर आणि मात्र बॅट्समन उमर खान आता पॅव्हिलियनच्या दिशेने भूर। बिग एंड देना चाहिए। बहुत बढ़िया बल्लेबाजी की उमर खान ने। 34 रन बनाए अपनी टीम के लिए। 10 गेंदे 23 रन, अब मैच फंस गया है। नाही, इथून फाईक अन्सारी या बॅट्समनवर पूर्णपणे दारोमदार असेल। या मॅच मध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका जर कोणाची असेल तर मी म्हणेन फाईक अन्सारीची। BPL मध्ये खूप दमदार खेळ केलाय। बॉलर तयार, आदेश। यावेळेला काय फटकाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, बघितलं देखील नाहीये।
बॉल बॅट मधून निघाल्यानंतर त्यावर मोहर लागली होती षटकाराची. बाली ट्रॉफी सिक्सर. कुणाल, आपको लगता नहीं कि इस हिटमैन ऑफ भिवंडी है? ये जो शॉट उन्होंने खेला है हूबहू मानो ऐसा लग रहा है कि आंद्रे रसल इस वक्त परशुराम टावड़े स्टेडियम पे हो. क्या शॉट खेला है, कलाइयों का उपयोग किया और गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग रफू चक्कर. 9 बॉल मध्ये आता 17 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. फाईक अन्सारीच्या बॅट मधून येतोय एक उत्तुंग बाली ट्रॉफी षटकार. म्हणून तर म्हटलं जातं क्रिकेट आणि आयुष्यामध्ये आपल्या स्वतःची तुलना कधीच कोणाशी करू नका, कारण सूर्य आणि तारे आपापल्या वेळेमध्ये चमकतात. आज आपण पाहिलं उमरने जरी एक चांगला स्टँड दिला, शाहिदने जरी चांगला स्टँड दिला, परंतु जबाबदारी कोणाच्या खांद्यावर आली तर तो बॅट्समन आहे फाईक अन्सारी. 9 बॉलचा खेळ शिल्लक आणि 9 बॉलमध्ये रन करायचे आहेत 17. इस सीजन में BC4 फॉर्मेट में सिक्सर की हैट्रिक लगाने वाली पहली हैट्रिक लगाने वाले फाईक अन्सारी ही हैं. बॉल तयार. आदेश पुन्हा एकदा फाईक साठी. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर धावतायत आणि जजमेंट पहा. खूप चांगला झेल. फाईक अन्सारी डिपार्ट. फाईक अन्सारी बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आणि आता 8 बॉलचा खेळ शिल्लक असताना रन करायचे आहेत 17. क्या मुकाबला हो रहा है, पल पल करवट लेता हुआ मुकाबला, कभी यहाँ तो कभी वहाँ. मानो इंग्लैंड के स्क्वायर पे कोई घड़ी का पेंडुलम घूमता हो. ये देखिए कहीं ना कहीं फुटवर्क नहीं था, जगह से खड़े खड़े लॉफ करना चाहते थे, सिर आसमान में गेंद आसमान में. बहुत बढ़िया जज किया. मैच में आप बहुत जान है, कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं पायनियर और अमान स्पोर्ट्स के बीच में. भारत के सुपर से ऊपर शो में सुपर से ऊपर मुकाबला चलता हुआ. आता संपूर्ण जबाबदारी असेल माजिद बोबडे आणि अकबर शेख यांच्यावर. आदेशने तर मात्र आदेशच दिला फाईक अन्सारीला की आता तुम्हाला पॅव्हिलियनच्या दिशेने जावं लागेल. चांगली बॉलिंग आणि तेवढाच चांगला झेल डीप मध्ये पाहायला मिळाला पिंटूच्या माध्यमातून. जजमेंट खूप चांगलं होतं पिंटूचं आणि त्याने पाठवलं पॅव्हिलियनच्या दिशेने फाईक अन्सारीला. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये रन करायचे 17. वड मॅच. बाली ट्रॉफी मधला खूप महत्वाचा सामना. दोन्ही संघ एक एक सामने जिंकत पुढच्या फेरीमध्ये आहेत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रतिष्ठेची लढाई आहे दोन्ही टीमसाठी. पायनियर स्पोर्ट्सच्या विरुद्ध अमान स्पोर्ट्स. सेकंड वॉर्निंग इथे येते अमान स्पोर्ट्ससाठी. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा हे तुम्हाला वारंवार सांगण्यात येते. 8-17. बॉल तयार. आदेश त्याच्या समोर बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला माजिद बोबडे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅनला बॉल तर आतमध्येच अडवलाय. राजूची चांगली फिल्डिंग होते. राजूने मगाशी देखील चांगल्या पद्धतीने बॉल अडवलाय. टिकटॉक स्टार आहे आणि यावेळेला 1 रन इथे मिळताना दिसते. समीकरण बदललंय. 7 बॉल आणि 16 रनची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा आहे सिद्दीकजी या मॅचच्या दरम्यान. यस, बहुत इंपॉर्टेंट गेंद है दोनों टीमों के लिए. 7 गेंदे और 16 रन. पावर हिटर ऑफ भिवंडी अकबर सामना करने जा रहे. देखिए कुणाल, पायनियर के अभी भी 2 प्रमुख बैट्समैन हैं, लेकिन मैच की जो सिचुएशन है मैं सराहना करूंगा गेंदबाज आदेश की. जो पिछली गेंद उन्होंने वाइड यॉर्कर की माजिद बोबडे को. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ओव्हरमध्ये आदेशने 2 विकेट्स घेतल्यात. विकेटचा दबाव येतोय पायनियर स्पोर्ट्सवर. चांगली बॉलिंग आदेशच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अपील 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 आणि अपील. 11च्या 11 प्लेयर्स अपील करताना दिसत आहेत. भरपूर स्ट्रॉंग अपील आणि त्यानंतर अंपायर चर्चा करतील एकमेकांच्या बरोबर आणि त्यानंतर डिसिजन येईल. देखना है दोनों अंपायर आपस में चर्चा कर रहे हैं. हालांकि स्लॉग स्वीप करना चाहते थे ऑफ स्टंप के बाहर से. अपनी जगह पर अंपायर शानू कुरैशी अब आ चुके हैं. नट आउट. तर 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत 16. देखिए मैच कोई भी जीते, ये मैच सुपर से ऊपर हो रहा है. बने रहिए हमारे साथ. भारत के सुपर से ऊपर शो आए दिन बाहर के बाली ट्रॉफी में. क्या मैच हो रहा है. 6 गेंदे 16 रन. अब डिकॉक ऑफ भिवंडी माजिद बोबड़े सामना करने जा रहे हैं आखिरी ओवर का. एक प्लस पॉइंट ये है कि माजिद बाएं हाथ के बैट्समैन है और जो हवाएं चल रही है वो बाएं हाथ के बैट्समैन के लिए बहुत मुफीद है. लेकिन क्रिकेट है, इसमें अगर और मगर को कोई जगह नहीं.
जर आणि तर क्रिकेट में नहीं चलता है. अगदी बरोबर आहे. जर तरचा खेळ क्रिकेटमध्ये चालतच नाही, म्हणून तर या क्रिकेट या खेळाला अनिश्चिततेचा खेळ मानला समजला जातो. गेंदबाजी में उज्जवल शेलार को बुलाया गया है. उज्ज्वल आता लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 16 रन त्याला डिफेंड करायचे आहेत. बॅटिंग चांगली केली होती उज्ज्वलने, त्याच कॉन्फिडन्सने तो आता बॉलिंग करेल का हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न. परंतु त्याच्यासमोर माजिद असेल, टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट ही भूमिका आणि ती आता त्याला इथे पार पाडायची आहे. आज जर चांगला खेळला, मॅच जिंकून दिली तर चर्चा राहील माजिदची. बॉल तयार, राऊंड विकेट. फटका मोठा खेळायचा होता ऑन साईडला, बॅटचा फेस लवकर क्लोज केला. 1 रन भरपूर वेगाने कंप्लीट केली जाते माजिदच्या माध्यमातून. लेग बाईटचा इशारा इथे अंपायरने घोषित केलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये रन करायचे आहेत 15. व्हॉट अ मॅच. काय सामना इथे रंगतोय बाली ट्रॉफी मधला, सिटी पूल मधला, पायनियर स्पोर्ट्स आणि अमान स्पोर्ट्सच्या दरम्यान. 5 गेंदे 15 रन. इसलिए तो मैं कुणाल कहता हूं कि जिस तरह टेस्ट इज बेस्ट कहा जाता है, उस तरह सारे भारत में भिवंडी सिटी क्रिकेट इज द बेस्ट. आणि अगदी बरोबर आहे. त्याच क्रिकेटची मजा आपण सर्वजण घेतो या बाली ट्रॉफीच्या माध्यमातून. कारण 5 बॉल आणि 15 रन हे समीकरण आलंय. पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग करत असताना एक चांगलं टार्गेट सेट केलं 83 रनचा आणि त्याचा पाठलाग करत असताना आता 5-15 हे समीकरण होतं. आता मिड विकेटला येतोय षटकार. 6 रन कमी होतील. एक उत्तुंग षटकार बाली ट्रॉफीच्या दरम्यान. पायनियर स्पोर्ट्सचा बॅट्समन अकबर च्या बॅटमधून. आणि आता या मॅच मध्ये समीकरण बदललंय. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. What a great stroke! What a great stroke from power hitter of Bhiwandi. Look at that! In front of his legs, hits hard over the mid wicket against the breeze. A power back stroke from a power hitter. से ऊपर मुकाबला चलता हुआ और मेरे साथ सुपर से ऊपर आईपीएल की मराठी की आवाज़ कुणाल दाते हैं. सुपर से ऊपर वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या किंग वॉइस और हमारे तमाम कमेंटेटर्स हैं. 4 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे या मॅचच्या दरम्यान. खूप रोमहर्षक परिस्थितीमध्ये हा सामना जाऊन पोहोचलाय. खऱ्या अर्थाने अकबरने पुन्हा एकदा एक मोठा षटकार ठोकलाय. लोअर फुल टॉस ऑन साइडला स्वीप केलाय. मिड विकेट मध्ये डीप मध्ये फिल्डर येतात. स्क्वेअर लेग वरून बॉल अडवण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला येतोय डीप मधून आणि आता 3 बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. आणि संघर्षामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर मात्र मी म्हणेन 99% मेहनत आणि 1% जर नशीब तुमच्या बरोबर असलं तर 100% तुम्ही विजयी होऊ शकता. आता या मॅच मध्ये समीकरण आहे 3 बॉल 8 रन. 3 गेंदे 8 रन. अब ये मैच कमजोर दिल वालों के लिए नहीं बचा है. व्हाट अ मैच. कट टू कट मुकाबला, कांटे की टक्कर. इसे कहते हैं बेस्ट बैटल, बेस्ट ऑफ वर्सेस बेस्ट. अगदी मोठं बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट. ओव्हर पिच बॉल होता. ड्राईव्ह केलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डिंग भरपूर चांगली होते. हवेचा वेग आहे परंतु तरी देखील या वेगावर स्वार होऊन फिल्डर खूप चांगली कामगिरी करत असताना रन वाचवतात आपल्या टीमसाठी. रन करायचे आता मॅच मध्ये 7 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल 7 रन. बाली ट्रॉफी 2021 पायनियर स्पोर्ट्स वर्सेस अमान स्पोर्ट्स अशी रंगलेली आजच्या दिवसातली ही 6वी मॅच. व्हाट अ मॅच. दो गेंदे 7 रन. थ्रिलिंग क्लायमॅक्स. आणि डीजे सुमित देखील हेच सांगतात. आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. फुल टॉस बॉल. टायमिंग इथे थोडस फसलं होतं परंतु स्क्वेअर लेगला बॉल अडवला जातोय. तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट केल्या जातील.
रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली आणि आता या मॅच मध्ये 1 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. 1 बॉल आणि चौकार जर मारला तर मॅच होईल टाय आणि सुपर ओव्हर खेळवली जाईल. 1 बॉल आणि 6 रन जर मारला, षटकार आला, गोल्डन 6 आला तर सामना इथे जिंकेल पायनियर स्पोर्ट्स. आणि हा बॉल जर डॉट आला किंवा विकेट आली तर सामना इथे जिंकेल अमान स्पोर्ट्स. या सर्व आतापर्यंत गोष्टी इथे इस घडताना दिसतील. सीजन में 2 गोल्डन 6 लगे. पहला सुभाष ठाकरे ने लगाया बापगांव के टूर्नामेंट में बालाजी के सामने, दूसरा मुकेश मते ने लगाया मातोश्री चषक में. 1 गोल्डन बाउंड्री लगी है. सचिन गायकवाड़ ने महेंद्रा के लगाई थी वडगर में लेट विनोद दादा पाटिल चषक में. आप कमजोर दिल वाले मैच से हट जाए. व्हाट अ मैच. क्या कोई गोल्डन 6, क्या कोई गोल्डन बाउंड्री, क्या कोई गोल्डन डिलीवरी, लेकिन गोल्डन वाइस है आपके साथ कुणाल दाते. शेवटचा बॉल टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही टीम साठी. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर खाली येत आहेत आणि जल्लोष सुरू झालाय. सामना इथे जिंकलाय अमान स्पोर्ट्सने. ही मॅच इथे जिंकली आहे 4 रनने. वेल प्लेड अमान स्पोर्ट्स. हॅड लक पायनियर स्पोर्ट्स. Yes, congratulations Aman Sport, especially Gulam Sabir, Raju and all team. Hard luck Pioneer, hard luck Majid बोबड़े. वाकई में कहीं ना कहीं जो सेकंड लास्ट ओवर था वहां से मैच का पासा पलट गया. आइए इस मैच के प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ हम आपको लिए चलते हैं. बी क्रेमी और ताज गार्डन ढाबा प्रेजेंटेशन बॉक्स में, जहां पे वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या और आवाज की मलिका रेशमा महकर मौजूद है. इज ओवर टू हरीश एंड रेशमा. थँक्यू सो मच दी बादशाह सिद्दीक भाबे सर. तर व्हॉट अ मॅच, थ्रिलिंग मॅच. अगदी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे दोन्ही संघासाठी. शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष होता, संघर्ष संघर्ष आणि फक्त संघर्ष बघितला आपण या पूर्ण मॅच मध्ये. एकदा जोरदार टाळ्या होत्या दोन्ही संघासाठी. जोरदार, कम ऑन एवरीवन. आई थिंक आप अगर देखें मैच में जो टेनेसिटी बोलते हैं